ही भरती नक्की कोणत्या जिल्ह्यासाठी आहे आणि याचा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे, तसेच कोणत्या गावांसाठी किती अंगणवाडी सेविका आणि किती अंगणवाडी मदतनीसच्या जागा रिक्त आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो। मित्रांनो, यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये ही भरती सुरू करण्यात आली होती, परंतु आज पुन्हा पुणे जिल्ह्यातील काही गावांकरता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसच्या पदभरतीसाठी आज दिनांक 6 जुलै 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे सुरू करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 17 जुलै 2026 असून यामध्ये मावळसाठी 5 अंगणवाडी सेविका आणि 26 मदतनीसच्या जागा रिक्त आहेत। हवेलीसाठी 1 अंगणवाडी सेविका आणि 8 मदतनीसच्या जागा शिल्लक आहेत। उरुळी कांचनमध्ये 6 मदतनीसच्या जागा शिल्लक आहेत आणि बोरसाठी 8 अंगणवाडी सेविका आणि 40 मदतनीसच्या जागा या रिक्त असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले असून तुम्हाला 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। या ठिकाणी इथे पहा, शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदांकरिता उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 3 नुसार सरळ नियुक्तीने अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी जाहिरातीमधील नमूद अटी व शर्तींचे पूर्तता करणारे पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने 6 जुलै 2026 ते 17 जुलै 2026 रोजी अखेरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे। आता तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे तर ZP पुणे WCDच्या या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरता अर्जदार महिला ही त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाववाडी वस्तीपाडी यातीलच उमेदवारांना स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार आहे। याकरता तहसीलदार यांचे देण्यात आलेले रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे। इथे पहा, वयोमर्यादा यासाठी वरील सर्व पदासाठी अर्ज करण्याच्या आरंभीच्या दिनांक वेळीचे वयाची अट किमान 18 वर्षे पूर्ण व कमाल 35 वर्षे अशी आहे आणि विधवा महिलांसाठी यामध्ये 40 वर्षापर्यंत अट शिथिल करण्यात आलेली आहे। आता हीच संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। या सर्व जाहिरातींच्या PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे आणि याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आपण या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्या आणि ज्या त्या गावातील ज्या त्या महिलांनी यासाठी अर्ज करावा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो।